आमचे मित्र लक्ष्मण भाऊ यांची आठवण येते आणि आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तिस्थळाला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या विविध आठवणी आहेत त्या आठवणींना बघितल्यानंतर माझ्याही मनामध्ये अनेक आठवणींना उजाळा मिळाला। आपण सर्व लोक जाणतो की जमिनीतून मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं। कुठल्याही प्रकारे खूप मोठा राजकीय वारसा हा पाठीशी नसताना स्वतःच्या भरोशावर एवढं मोठं नेतृत्व हे लक्ष्मण भाऊंनी उभं केलं। आणि जसं आपण बघितलं की एक नाव उलटली, त्यात काही लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आणि मग मनाशी संकल्प केला की तीन बाजूने नदीने घेरलेलं आपलं गाव हे चांगलं झालं पाहिजे, अशा प्रकारचे अपघात होऊ नये, त्याचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी रस्ते पूल इत्यादी सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। या दृष्टीने अतिशय युवा अवस्थेमध्ये राजकारणामध्ये प्रवेश करून आणि त्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले। आणि त्यानंतर मात्र लक्ष्मण भाऊंनी कधी मागे वळून बघितलं नाही। सातत्याने महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, या पिंपरी चिंचवड शहराला एक चेहरा देण्याचं काम, या शहराला विकासाकडे नेण्याचं काम आणि इथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे लक्ष्मण भाऊंनी केलं।